हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात सगळे? तर आज मी आले आहे ट्रेकसाठी आणि पहिल्या सोलो ट्रेकला आली आहे, सोलो ट्रिपला आली आहे आणि मी चालली आहे घनगड किल्ला आणि कुंडलिका व्हॅलीला. तर आज मी खूप ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहे आणि ही माझी पहिली ट्रेक आहे. तर फर्स्ट आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला आणि नाश्ता करून ब्रेकफास्ट करून आम्ही जाणार आहोत घनगड किल्ला चढायला. सो स्टे ट्यून विथ मी. तो आता जस्ट मी ब्रेकफास्ट केला आहे आणि माझ्या समोरचा व्ह्यू इतका छान झाला आहे, दाखवते तुम्हाला. बघा हा किती छान व्ह्यू झाला आहे. सकाळचे 7 वाजले. तर आमच्या प्रवासाची सुरुवात खूप फ्रेश आली आणि हे ठिकाण पुण्यापासून 70 ते 80 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही सकाळी 5 वाजताच पुण्यावरून निघालो आणि अगदी 2-3 तासात मुळशी नंतर एकोले या गावामधून या सुंदर ठिकाणी पोहोचलो. बसच्या खिडकीतून दिसणारं सौंदर्य मनाला वेगळाच आनंद देत होतं. धावणारे रस्ते, हिरवीगार झाडं, डोंगर, दुकाने भरलेलं वातावरण पाहताना प्रवास अधिकच सुंदर वाटतो. खिडकी बाहेरचं प्रत्येक दृश्य जणू निसर्गाची एक सुंदर कलाकृती आहे. अशा क्षणांमुळे प्रवासाच्या आठवणी कायम मनात राहतात. तर हे सगळं दृश्य पाहून मनातला सगळा शीण, कंटाळा क्षणभरात नाहीसा होतो. कारण का हे दृश्य इतकं छान आहे ना की तुम्ही खरंच एकदा अनुभवलं पाहिजे. तर तो समोरचा व्ह्यू दिसतोय तुम्हाला, तर तो सावळ्या घाट आहे. तर इथे सगळं धुकं आलंय आणि वातावरण खूप छान झालंय. चारी बाजूने धुकं आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटते इकडे. इकडे तर सगळं धुकं आहे. इकडे दुकाने, ह्या डोंगरच दिसत नाहीये. तर आमची ट्रेक चालू झाली आहे आणि आज शनिवार रविवार असल्याने आज खूप गर्दी आहे. इकडे खूप ग्रीनरी आहे आता आणि फुलपाखरं पण छान छान आहे. आणि काय इथे आम्हाला वरती जायचं या गडावर, घनगड. आणि हा माझा पहिलाच ट्रेक असेल आणि मी हा ट्रेक कसा प्लॅन केला आणि मी कसे गेले इकडे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नंतर म्हणजे हा नंतर टाकायचा. आम्ही इथे जाऊन आलो. वाटतं पाऊस पडायला हवा होता थोडा, म्हणजे अजून मजा आली असती. पण दुकाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे इथे आणि धुकं पण आहे. पावसाची शक्यता आहे पण काय माहिती पाऊस पडेल की नाही. सवय चाल तर अर्ध्यावर आलो आम्ही इकडे. तर या आहेत वैशाली ताई. तुम्ही किती वर्षाचे? 45. तर 45 इयर्सचे आहेत. तरी हा ट्रेक करतात ते आणि त्यांना दमसुद्धा लागत नाही.
त्या माझ्यापेक्षा स्टॅमिना जास्त. त्यानंतर पण असं वाटतं एकटेच आपण असं चारी बाजूंनी हिरवळ येते, छान वाटतंय खूप. आता आहेत एवढं जण येत बघा. तर गड चढत असताना आम्हाला लागली महादेवाची सुंदर पिंड. तर ही पिंड ही ट्रेकर्स थांबून या पिंडीचे दर्शन घेतात. खूप सुंदर पिंड आहे. तर ही पिंड दगडी स्वरूपात आणि अत्यंत शांत निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात धुके, हिरवाई आणि थंड वातावरणामुळे या ठिकाणचं सौंदर्य अधिक खुलते. अनेक जण ट्रेक दरम्यान इथे थांबून पूजा आणि नमस्कार करतात. महादेव पिंडीजवळून कुंडलिका व्हॅलीचे सुंदर दृश्यही पाहायला मिळते. जसं जसं वरती जातोय तसं तसं तर जसं जसं आम्ही वरती जातोय तसं तसं रस्ता जरा अवघड होत चाललाय. सांगता सांगता आणि आले. तर आम्ही पोहोचलो आहे वरती. तर आम्ही थोडाच लांब आहे गडाच्या. या किल्ल्याचा प्रथम उल्लेख निजामशाहीत केलेला आढळतो. हा किल्ला कोळी सामंतांकडून अहमदनगरच्या निजामशहाकडे आला. पुढे निजामशाही गेल्यानंतर आदिलशाही सरदार ढमाले देशमुख यांच्या ताब्यात हा किल्ला आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ढमाले देशमुखांना स्वतःच्या स्वराज्यात सामील करून घेतले. त्याचबरोबर हा किल्ला 1656 मध्ये महाराजांनी जिंकून घेतला आणि महाराजानंतर हा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही काळासाठी हा किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे होता, म्हणजेच शंकरजी नारायणराव सचिवांच्या ताब्यात होता. परंतु राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात गेला. 1773 मध्ये याचा ताबा मराठ्यांनी घेतलेला दिसतो. तर या किल्ल्याचा उपयोग तुरुंगमधून केलेला आढळतो. तर या ठिकाणी इथे कैद्यांना ठेवले जायचे. माझ्यासोबत या लेडीज पण आहेत आणि या ट्रेक मध्ये आहेत. तुमचं नाव काय आहे? हा, आणि तुमचं नाव काय आहे? माझं मनीषा. कुठे आलं तुम्ही? मी पुणे. तर आम्ही आरती ट्रेक बाय आरतीच्या थ्रू आलो आहे ट्रेकिंगला आणि खूप छान वाटतंय वरती. हाय, तुझं नाव काय आहे? कुठं आलं तू? किती वर्षाचं आहे? कंटाळा आला तुला? नाही. तर हा इथला व्हायरल स्पॉट आहे आणि इथे एकमेकांवर दगडांची अशी रचना झाली आहे. तर त्यामुळे प्रत्येक जण इथे उभं राहून स्वतःचे छान छान फोटोज काढतात. तर हे दृश्य आपल्याला सुंदर दिसत असलं तरी या दृश्यामागे खूप मोठी दरी आहे आणि या दरीमध्ये पूर्ण धुकं पसरले आहे. त्यामुळे वातावरणात अगदी छान आणि प्रसन्न वाटत आहे. तर त्या काळात शत्रूच्या हालचालींवर आणि मालाची ने-आण करताना या घनगडावरून नजर ठेवली जायची. मेन पॉइंटवर आम्ही ते 3 दगड आहेत ना, तिकडे आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले आणि आम्ही आता गडाच्या दिशेने चाललो आहे. गडाच्या माथ्यावरून आजूबाजूचे अनेक बलाढ्य किल्ले स्पष्ट दिसतात. येथून कोरीगड, तिकोना, तुंग आणि तैलबैलाची भिंत यांसारख्या किल्ल्यांची संपर्क अशा नजर ठेवणे सोपे जायचे. आणि जर कोकणातून किंवा घाटातून शत्रूचे सैन्य दिसत असेल तर त्याची पूर्वकल्पना या गडांवरून इशारे देऊन आजूबाजूच्या किल्ल्यांना व सैन्यदलांना दिली जायची. आता आम्हाला या शिडीमधून वरती जायचंय आणि तिथे वरती गडावर चढायचंय.
तुम्ही हे बघा, आधी हे बघा. कारण यायचंय पण तिथलं ना, उतरून पण यायचंय ना. मी म्हणून तर मी लिहिलं होतं ज्यांना सगळ्यांनी चालायची मला आज तोच पॅच अवघड आहे, सगळ्यात अवघड आहे. पहिल्यांदा आलोय म्हणून. तिथे वरती नाही चढणार तेवढे जे मुलं तरी की मला हात द्यायला मी एका विशिष्ट लेवलला मला पण जागा पाहिजे ना उभी राहिलं तिथे. तिथे उभं राहायला जागा पाहिजे हात द्यायला. आता तुम्हाला तर हे 2 बाले किल्ल्याकडे जाणारे रस्ते आहेत. जसं इकडे लिहिलंय. तर इकडे ना दगडाने एक दगड आहे मोठा, त्याच्यामुळे ते गुफेसारखं तयार झालंय. तर एक कविता आठवते, कणा आमचा कणा महाराष्ट्राचा, तो हा दगड धोंडाचा सह्याद्रीचा, छत्रपतींच्या पाऊलखुणा जपून ठेवणारा हा रक्तामासाचा सह्याद्री, उंच विस्तीर्ण त्याचे कडे जणू आकाशाला भेंडू पाहती, घामाच्या आणि रक्ताच्या धारा याचाच अंधा खांदा धरून वाहती, तैलबैलाची ती भिंत आणि घनगडाचा तो कठीण वेढा, शत्रूलाही धडकी भरावे असे सह्याद्रीचा सडा, पावसाळ्यात पांघरतो हिरवी शाल, धुक्याची होते त्यावर नक्षी, मराठाच्या पराक्रमाचा हाच तर आहे जिवंत साक्षी. मूर्तिमंत शौर्य आणि अभिमान हा मातीचा तो आहे राजा, गरजू दे अखंड न भाता हा सह्याद्रीचा जय जयकार माझा. तर गडावरील बहुतांश टाकी ही घनदाट कातळात कोरलेली आहे. या टाक्यांची रचना अशी आहे की पावसाळ्यातील पाणी साठून ते वर्षभर टिकून राहते. ही टाकी पूर्णपणे उघडी आहे. पोहोचलो आहे गडावरती. आता ट्रेक जसा होईल त्यासाठी फ्री मध्ये चेंज तिकडे वरती झेंडा दिसतोय तुम्हाला. तर हा माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला ट्रेक आहे. पण नको हाताला मला वाटतंय ना. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे घनगडावरती. तर अक्षरशः 3000 फूट उंच गडमाथ्यावरून दिसणारे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते आणि अंगावर काटा आणतं. तिथून 360 अंशात पसरलेला सह्याद्रीचा अथांग नजारा, हा परिसर हा आपल्या डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. तर घनगड या घाटमाथ्यावरून असल्याने तिथून खाली कोकणात कोसळणारे खोल कडे थरांचा थरारक व्ह्यू दिसतो. गडाच्या पायथ्याशी असलेले छोटेसे एकोले गाव, तिथली शेते, घराची कौले एखाद्या खेळण्यातील चित्रासारखी सुंदर दिसतात. दूरवर नजर टाकल्यास मुळशी धरणाचा बॅकवॉटरचा विस्तीर्ण निळा जलाशय डोंगराच्या कुशीत चमकताना दिसतो. तर तब्बल आम्ही 1 तासाने वरती पोहोचलो आहे. वरती जरा रस्ता कठीण आहे, पण आमच्या ट्रेकरने आम्हाला मदत केली. आम्ही त्याच्या मदतीने वरती आलो. तर तुम्ही नवीन ट्रेक करत असाल तर तुमच्यासोबत ट्रेकची स्टिक आणि बरंच काही सामान जे ट्रेकला लागतं ते सगळं आणा, कारण का इथे वरती चढल्यावरती खूप भूक आणि तहान लागते. त्यामुळे तुमच्यासोबत सगळं ट्रेकला जाण्याचं सामान असलंच पाहिजे. तर पावसाळ्यात संपूर्ण गडमाथा पांढरा शुभ्र धुक्यात हरवून जातो. वारा इतका वेगवान असतो की धुक्याचे ढग थेट तुमच्या अंगावरून सुसाट निघून जातात. आजूबाजूच्या कडांवरून पांढरे पेक धबधबे कोसळताना दिसतात. या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या दोन्ही ऋतूंमध्ये येऊ शकता. दोन्ही ऋतूंमध्ये वातावरण अगदी ताजेतवाने असते. वरनं खूप छान व्ह्यू दिसतोय.
तर आमची होल ट्रेक खूप छान झाली. आम्ही व्यवस्थितरित्या वरनं खाली उतरलो. तर ह्या ताई आणि त्यांचे मिस्टर यांनी आम्हाला खूप छान सपोर्ट आणि आम्हाला अजिबात भीती वाटली नाही खाली उतरताना. तर आम्ही आलो होतो ट्रेक बाय आरती. हे इंस्टाग्रामवर त्यांचं पेज आहे, त्यांना फॉलो नक्की करा. आणि ही ट्रेक फक्त लेडीजसाठी आहे आणि लेडीजसाठी अत्यंत सेफ ट्रेक आहे. त्यामुळे नक्की जाऊन त्यांनाही त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला त्यांना फॉलो करा आणि त्यांच्यासोबत ट्रेकला नक्की जा. नेक्स्ट ट्रेक असेल, ट्रिप असेल, तुम्हीही असाल. ट्रेक विथ आरती बरोबर. नमस्कार, राम राम. तर आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि त्यांनी जेवणामध्ये चिकन थाळी आहे. तर इकडे हॉटेल आहे, हॉटेल वनराई. त्यांचं ओपन किचन आहे. तर आता आमचं जेवण झालं आहे हॉटेल वनराई, जे की अंधरबनच्या बाजूला ट्रेकच्या तिकडे आहे. आम्ही तिकडे जेवलो. खूप छान जेवण होतं. घरगुती पद्धतीचं जेवण आहे. आणि जर तुम्ही इथे कधी ट्रेकसाठी आला तर इथे नक्की जेवायला या. खूप छान आणि घरगुती जेवण मिळेल तुम्हाला. तर आम्ही आमच्या दुसऱ्या पॉईंटला पोहोचलो आता, कुंडलिका व्हॅली. आणि ही खूप छान व्हॅली आहे. तर व्हॅली आहे पुण्यातली सर्वात सुंदर व्हॅली आहे ही. आणि मी तुम्हाला दाखवते किती छान दिसतं इकडे. तर इथे वातावरण खूप छान झालं आहे आणि पाऊस येतो इकडे. ते डोंगरामध्ये सगळं धुक्या आणि डोंगर झाकला गेला आहे. ते जोरात पाऊस पडायला लागलाय, त्यामुळे मी रेनकोट घातलंय. छान वाटतंय खूप. तर कुंडलिका व्हॅली ही पुणे जिल्ह्यातील मुळशी ताम्हिणी घाटाजवळील सह्याद्रीच्या कुशीत वसलेली अत्यंत निसर्गरम्य आणि भव्य दरी आहे. पावसाळ्यात या दरीचे सौंदर्य एखाद्या नंदनवनासारखे दिसते, ज्यामुळे याला महाराष्ट्राचे ग्रँड कॅन्यन असेही म्हटले जाते. येथील विहंगम दृश्ये, खोल दऱ्या आणि कोसळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. तर इथे वातावरण खूप छान झालंय, बघू शकता तुम्ही. पाऊस येतोय खूप आणि तिकडे धबधबे तयार झालेत. धबधबे तयार झाले तिकडे. 1 2 3 4 5 6 धबधबे तयार झाले तिकडे. रील आहे का बघा ना कोणाकडे. तनुजाजी कुठे गेल्या? रील द्या की काहीतरी.
पाऊस खूप जोरात पडतो आणि पावसामुळे मला व्हिडिओ आणि फोटो घेता येत नाही आहे. तर जेवढे क्लिप्स काढलेत मी तेवढेच खूप छान आलेत आणि अजून पण पाऊस पडतो आणि अजून खूप धुकं आहे. तुम्ही एकदा तरी पावसाळ्यात नक्कीच या इथे, खूप छान वेदर आहे इथलं. आता सगळीकडे धुकं पडलंय, तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही आहे इकडे. तर अशी होती माझी सोलो ट्रेक आणि या ट्रेकमध्ये मला काही नवीन मैत्रिणीही मिळाल्या, काही माझ्याच वयाच्या पण काही मोठ्या. पण मला या ट्रेकमुळे आणि या ट्रिपमुळे सोलो ट्रिप अनुभवता आली. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू असाच सुंदर व्हिडिओ घेऊन आणि नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय.